श्री दुर्गा सप्तशती अध्याय 12वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे विद्युलुते समान रूप सिंहवासिनी त्रिनेत्र खडग ढाल पाश चक्र हाती धरिले जेने माथी शोभे चंद्र को रूप दिसे भयंकर सर्व देवांचा अवतार असे रूप दुर्गेचे हाती ढाल तलवार घेऊन कन्या स्वभावार युद्धा लागी तत्पर अंग विभूती जियेच्या दुर्गा महापरमेश्वरी ब्रह्मांड व्यापक अखिलेश्वरी ललिता राजराजेश्वरी वर देत असे ग्रंथाला म्हणे या ग्रंथातील स्तुती जे नित्य पठन करीती त्यांच्या सर्व आपत्ती निवारीन निश्चय पूर्ण ग्रंथ करता पठन त्याचे होईल कल्याण ईस सौख्य परम साधन होईल जाण निश्चय मधुकैटभाचा संहार मी वधिला महिषासूर शुंभ असुर कैसे वधिले रणा माझी या प्रसंगाचे पठन जे करीती भक्तजन त्यांचे मनोरथ पूर्वीन वरदान देईन मी त्याते ग्रह पीडान बाधती पापे त्यासी न लागती दूर संकटे होती पठन मात्रे ग्रंथाच्या दारिद्र्य जाई पळून नष्ट होई अज्ञान प्राप्त होई सद्गुण पठन मात्रे ग्रंथाच्या शतपाठ करिता पूर्ण अपार लाभे पुण्य होतील सर्व इच्छा पूर्ण पठन मात्रे ग्रंथाच्या सहस्र आणि एकशत इतुके पाठ जो करीत प्रसन्न होऊन त्या प्रत ध्यानी दर्शन देईन मी अष्टमी चतुर्दशी नवमी पठन करावे या दिनी पाप सर्व जळून जाईल आणि निश्चय सदैव माझे भक्त राहील आनंदात विरह दुःख कधी न होत मम भक्तासी निश्चय त्यासी नाही शत्रु भय त्यासी नाही राज भय शस्त्र अस्त्र अग्नि भय त्यासी नाही निश्चय त्यासी नाही चोर भय मार्गी नाही लूट भय जगदंबा रक्षिती होय सर्व बाजूनी सर्वदा त्यासी नाही जल भय त्यासी नाही अरण्य भय व्याघ्र सर्प विष भय त्यासी नाही निश्चय म्हणून भक्तिपूर्वक ग्रंथ पठन करावे राहावे करीत स्वये दुर्गा सिद्ध करीत महाग्रंथ म्हणून या परम कल्याणकारक ग्रंथ त्रिविध तापाते राहित रोग व्याधी समस्त पठन मात्रे नष्ट होती ज्या देवी मंदिरात या ग्रंथाचे पठन होत तिथे राही मी नित्य म्हणून दुर्गा सांगत असे ज्या ग्रही ग्रंथ पठन मी तेथे राही जाण सर्व विपत्ती विनिवारीन सुखी ठेवीन भक्तासी भक्ती दान होम हवन मज करीते जे समर्पण त्यावरी संतोषण वरदान द्याते देईन मी शारदीय नवरात्रात जे भक्तीने पठन करीत आपंदातून मुक्त होत सर्व बाजूंनी सर्वदा माझे महात्म करिता श्रवण करिता मम पराक्रम मनुष्य निर्भय होऊन सुखी होईल सर्वदा या ग्रंथाचे पठन करीत शत्रू त्याचे नष्ट होत सुख सर्व होई प्राप्त पठन मात्रे ग्रंथाच्या अशांत मने होती शांत दुःस्वप्ने त्यासी न बाधत पीडा सर्व ग्रहजनित पठन मात्रे नष्ट होती बालकाते बालग्रह न पीडित मैत्री राहे अतूट सौजन्य वाढे सर्वत्र ऐसे महात्म ग्रंथाचे पिशाचे राक्षस भूत पठन मात्रे पळून जात सर्व आपदा होई शांत पठन मात्रे ग्रंथाच्या 1 वर्ष देवता पूजन 1 वर्ष करिता दान जे फळ होई निर्माण ग्रंथ पठने ते मिळे एकदा करिता श्रवण पाप जाई जळून देवी आरोग्य प्रदान करी त्या भक्तासी निश्चय रात्री सुक्त देवी सुक्त नारायणी स्तुती महाख्यात या स्त्रोता ते जो पठन करीत त्या सवे राही मी सदा त्यासी नाही व्याघ्र भय त्यासी नाही शत्रु भय सिंह गज सर्प भय नाही त्यासी सर्वदा त्यासी नाही राज भय त्यासी नाही चोर भय त्यासी नाही युद्ध भय रक्षी त्या ते सर्वदा कोणी बैसून नावेत महासागरी प्रयाण करीत पडे चक्रवात नाव बुडू लागत असे अथवा भयंकर युद्धात शस्त्रप्रहार होत पिशाचे बाधेने पीडित महावेतेने पीडित असे काही असो कारण करावे या ग्रंथाचे स्मरण विपत्ती कितीही महान सुटे भक्त त्यातून या करिता भक्त स्मरण विपत्ती पळती जाण शत्रू आणि जीव हिस्त्र पळती पाहुणी भक्ता ते ऐसे ग्रंथासी वरदान देई दुर्गा चंडिका जाण आणि पावे अंतर्धान हिमालया माझारी निर्भय होऊनी समस्त देवा पुले कार्य करीत पृथ्वी झाली शांत यज्ञ यागे करून या रणांगणी जे पळत उरले असुर जे हसत ते पाताळी लपत जाऊन राहती ते त्वरी ऋषी म्हणेन रूपासी भगवती जगदंबा परियसी जगत रक्षण्या कारणासी पुन्हा पुन्हा प्रकटत असे हे विश्व तिच्या अधीन ती करी विश्व निर्माण भक्ता सुख समाधान देऊन सुखी ठेवीत असे प्रलय काळ जवळ होत महाकाली प्रकटत विश्व संहार करीत ऐसे महात्मा दुर्गेचे वाढता पापाचा भार तीच करीत असे संहार विश्व व्यापुनी सर्वत्र खेळ खेळी जगदंबा मनुष्य वर्तता सात्विक देई सौभाग्य दया प्रत अहंकार गर्व करीत दारिद्र्य पाठी लावित असे ऐसी दुर्गा परमेश्वरी प्रकटली जाना भुवरी तिथे पूजिता सत्वरी सौख्य प्राप्ती होत असे मार्कंडेय पुराण सार्वणिक मन्वंतर जाण देवी महात्म्य फलश्रुती पूर्ण 12 गोढा।